अभिनेत्री अलका कुबल आज आपल्याबरोबर आहेत. धनगरवाडा या सिनेमाविषयी खूप उत्सुकता आहे, त्यांच्याशी बोलूया आपण याविषयी. अलकाजी, काय सांगाल? धनगरवाडा हा पाहतानाच, त्याचा ट्रेलर पाहतानाच एक उत्सुकता निर्माण होते आहे. काय खास आहे? एकतर मुळात धनगरवाडा ही कादंबरी विजयकुमार दळवी यांनी लिहिली आहे. 8 वर्ष त्यांनी या वाड्यांमध्ये जाऊन त्याचा अभ्यास केला, जे माझ्याबरोबर सहनिर्माते आहेत. आणि माझी बहीण शिल्पा मसूरकर, असे आम्ही सगळे निर्माते आहोत या सिनेमाचे. समीर आटलेंची डेब्यू फिल्म आहे, माझे पती. आणि ही फिल्म तर मुळात या समाजावर होणारा अन्याय, अजूनही फॉरेस्ट ऑफिसर यांच्या स्त्रियांवर अन्याय करतात. आताही महिन्याला या केसेस सगळीकडे वाचल्या जातात. आणि बऱ्याच यांच्या मागण्या आहेत, अशा बऱ्याच समाजांच्या मागण्या आहेत, पण या समाजाची बऱ्याच अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही. तर असं वाटलं मुळात की ही फिल्म करावी, लोकांपर्यंत पोहोचावी. आम्ही ही फिल्म 27 नोव्हेंबरला ऑल ओव्हर महाराष्ट्रात रिलीज करतोय. पण शक्यतो आम्ही धनगर समाजाला फोकस ठेवून ती थिएटर्स बुक केली आहेत. इव्हन आम्ही धनगर समाजाच्या जत्रा 122 जत्रा काढल्या, त्या आम्ही नोव्हेंबर पासून मे पर्यंत या सगळ्या जत्रा कव्हर करणार आहोत. आमचं स्वतःचं टॉकीज तिथे टुरिंग टॉकीज घेऊन 122 जत्रांमध्ये हा सिनेमा पोहोचवणार, म्हणजे या लोकांपर्यंत. नक्की, खूप खूप शुभेच्छा आहेत या सिनेमासाठी. पण एक राहून राहून नेहमी अलका कुबल म्हटलं की त्यांच्या सिनेसृष्टीतल्या करिअरविषयी नेहमीच एक उत्सुकता असते. या एवढ्या लांब प्रवासाविषयी काय वाटतं आज? नाही, खूप बरं वाटतं. तर आतापर्यंत जवळजवळ 250-300 फिल्म्स केल्या. आता काम करताना वाटतं खूप रडूबाईची इमेज होती एवढी वर्ष, आता काहीतरी वेगळं काहीतरी करावं असं वाटतं, कारण समाधान मिळतील अशा भूमिका, आणि तो प्रयत्न करते. आणि निर्माती म्हणून वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न माझा सातत्याने असतो. सदाशिव अमरापूरकरांची धनगरवाडा ही लास्ट फिल्म आहे. त्यांचं डबिंगही आम्ही त्यामुळे दुसऱ्याकडनं करून घेतलं. पण एकंदर सगळे आर्टिस्ट, सगळे टीम या ही फिल्म पोहोचण्यासाठी प्रयत्न करताय. नक्की. मग काय काय प्रयत्न आहेत? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, एक चांगली कल्पना आहे. जत्रा तुम्ही भरवणार? जत्रा तर रेग्युलर नाही, पण धनगर समाजाच्या जत्रा की जवळजवळ कर्नाटक टू यवतमाळ, नांदेड पर्यंत आम्ही या जत्रा कव्हर करतोय. नक्की. वेळ कमी आहे, पण एक आणखीन उत्सुकता आहे प्रश्न विचारण्याची. ती म्हणजे आज इथं आलेल्या एका वेगळ्याच भूमिकेमध्ये आज तुम्ही सगळ्यांना पाहायला मिळालात. कसं वाटतं? हेमाली, मला खूप टेन्शन आलेलं. म्हणजे इंटरव्ह्यू करणं किंवा ऍक्टिंग करणं खूप सोपं आहे, पण असं वाटतं की उगाच आवाज खरखर निर्माण झाली, वाचताना म्हटलं एखादा शब्द चुकेल की काय. पण एक मस्त अनुभव होता, आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं, याबद्दल मनापासून आभार. आम्हालाही तुमच्या या बातम्या शेअर करणं फार आवडलेलं, आणि या गप्पा मारताना आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तुमच्या पुढच्या करिअरसाठी आणि तुमच्या धनगरवाडा या सिनेमासाठी झी24 तासच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथं आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबूया. मात्र थोड्याच वेळात रोखोक या कार्यक्रमात भेटूया. झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्यासह. आणि आजचा रोखोकचा विषय आहे मगधचा रणसंग्राम. तेव्हा पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.